22 यार्ड या सिरीजमध्ये आज माझ्यासोबत आहे अर्थात किंग ऑफ बिरवाडी किंवा क्रिस गेल ऑफ राईट हँड ज्याला म्हटलं जातं, अर्थात निखिल पारवे माझ्यासोबत आहेत. निखिल पारवे याची क्रिकेट सुरुवात किंवा क्रिकेटची जर्नी कुठून स्टार्ट झाली? माझी खरी क्रिकेट जर्नी माझ्या गावात झाली होती म्हाळुंग्यामधनं. आणि खरी जर्नी स्टार्ट म्हणायचं झालं तर मी बिरवाडीला शिक्षणासाठी गेल्यानंतर मग तिकडे चालू झाली खरी जर्नी क्रिकेट. जेव्हा तुम्ही क्रिकेट जर्नी स्टार्ट करतो तेव्हा प्रत्येक जणाचं एक आयडल असतं की मला मोठं होऊन याच्यासारखा बॅटर बनायचे किंवा बॉलर बनायचे वॉट एव्हर. तर मग लहानपणी एक आयडल कोण होता की त्याला बघून इन्स्पायर झालं की मला पण मोठं क्रिकेट खेळायचं आहे? वीरेंद्र सेहवाग माझा आवडता प्लेअर होता. मला नेहमीच त्यासारखी बॅटिंग करायची, म्हणजे असं लहान असताना एक असायचं की बाबा हा याच्यासारखी आपल्याला बॅटिंग करायची आहे. वीरेंद्र सेहवाग मला खूप आवडायचा. ओके. जेव्हा आपण टेनिस क्रिकेटमध्ये येतो आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारे बॅट्समॅन बॉलर येत गेले, सो निखिल पारवेचा आवडता बॅट्समन आणि आवडता बॉलर? टेनिस क्रिकेटमध्ये झालं कृष्णा सातपुते, ऑल टाइम फेवरेट. आवडता बॉलर अंकुर सिंग. ओके. असा कोणता फलंदाज आहे जो जेव्हा निखिलच्या अपोजिट खेळतो तेव्हा निखिलला त्याची भीती वाटते की हा पटकन आऊट झाला तर मग मी जिंकेन किंवा मला चान्स आहे वरती आमच्या टीमला, याला फक्त आऊट करायचं आहे? असं बॅट्समन बोलायला गेलं तर थॉमस डायस. ओके. आणि असा कोणता बॉलर आहे जो आपल्या अपोजिट असतो तेव्हा निखिल विचार करतो की ही ओव्हर जराशी मी ढकलून काढतो, जरा ही ओव्हर मी नीट खेळतो, नेक्स्ट बॉलर जो येईल त्याला मी चोपेन? विजय पावले. ओके, विजय पावले. पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही आहे, पण जर निखिल पारवेला देवानी सांगितलं की हा पुनर्जन्म आहे आणि तूच ठरव तुला कुठल्या जन्मामध्ये म्हणजे कोणाचा जन्म घ्यायचा आहे, तर कोणाचा जन्म घेणार? मी माझ्याच जन्मात परत जन्म घ्यायला आवडेल मला. ठीक आहे. एक शेवटचा आपुलकीचा माझा प्रश्न मी नेहमी विचारतो, मित्रांसोबत क्रिकेट खेळायला मोठ्या टूरवर जाणार की बायकोला घरी वेळ देणार? मित्रांसोबत क्रिकेट खेळायला. बघा, हे असतात खरे क्रिकेटर. 22 यार्ड या सिरीजमध्ये निखिल पारवे, थँक्यू सो मच. तुमच्यासोबत बोलून खूप बरं वाटलं.